Hello students, welcome once again in the YouTube channel Dr. Jyoti Dhumale Shegokar, myself Dr. Jyoti Shegokar. I welcome you all once again because these are the number of videos I am uploading here which are related to the mass to mass calculation of the fuel or presence of requirement of air for the fuel. So just coming towards the numerical, a fuel oil contains 86% of carbon and 14% of hydrogen. Means fuel in in our numerical there is a sample of fuel as a oil. Means जे काय फ्यूल दिलेलं आहे ते ऑइलच्या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे ऑइल एक फ्यूल म्हणून दिलेलं आहे. म्हणजे वी हॅव टू कन्सिडर ॲट फर्स्ट देर इज टोटली ॲब्सेन्स ऑफ ॲश प्रेझेंट राहणार नाही. मग त्यामध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला, जस्ट इट इज गिवन कार्बन अँड हायड्रोजन. कार्बन आणि हायड्रोजन दोनच कंपोनंट्स प्रेझेंट आहेत आणि आपल्याला कळायचं आहे की किती एअर लागेल. ऑक्सिजन च्या टर्म्समध्ये एअर किती लागेल आणि एक्झॅक्टली एअर किती लागेल ते काढायचं आहे. तर इफ आणि नेक्स्ट कंडिशन काय आहे, इफ एअर सप्लाइड इज 25% इन एक्सेस. म्हणजे 25% एक्सेसमध्ये जर एअर वापरली, जेवढी एअर आपल्याला लागेल ती काढल्यानंतर 25% एक्सेस एअर काढून त्यामध्ये आपल्याला सिम्पली ॲड करायची आहे. ओके, जस्ट नाव कन्सिडर हिअर कार्बन विच इज प्रेझेंट 86%. ह्या सगळ्या व्हॅल्यूज पर्सेंटेजमध्ये दिलेल्या असतात. तर कार्बन एलिमेंट दोनच आहेत, कार्बन हायड्रोजन. 86% ऑफ कार्बन, 14% ऑफ हायड्रोजन. मग आपल्याला याला पहिले केजी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग 86% म्हणजे 86 डिवायडेड बाय 100 इट विल बी 0.86 म्हणजे 0.86 किलोग्राम. हायड्रोजन 0.14 किलोग्राम. ह्या व्हॅल्यूज आपण काढल्या. नंतर केमिकल रिॲक्शन काय होते ऍक्च्युली, कार्बन जेव्हा एका मोल सोबत रिॲक्ट होतो तर कार्बन डायऑक्साईड मिळतो. कार्बनचं मॉलिक्युलर वेट 12, ऑक्सिजनचं 32. म्हणून जर 12 ग्राम ऑफ कार्बनला 12 किलोग्राम ऑफ कार्बनला 32 किलोग्राम ऑफ ऑक्सिजन लागेल, तर एवढ्या 0.68 ला किती लागेल, 86 ला किती लागेल. म्हणून आपण काय केलं, 0.86 मल्टिप्लाय बाय 32/12. ती आपली व्हॅल्यू आली इथे 12.293. ओके. नंतर सेकंड आहे हायड्रोजन. हायड्रोजन आहे 14%, याची व्हॅल्यू 0.14. H2 बाय मल्टिप्लाय प्लस हाफ ऑफ O2 म्हणजे ऑक्सिजनचं मॉलिक्युलर वेट 2ने डिवाइड करावं लागेल, जे की 16 आहे. टोटल 32 आहे, 32 डिवायडेड बाय 2 म्हणजे 16. म्हणजे आपण काय केलं, 0.14 इंटू 16/2 म्हणजे 16 किलोग्राम ऑफ ऑक्सिजन लागेल आपल्याला 2 kg ऑफ हायड्रोजनसाठी. मग एवढ्या 0.14 साठी किती लागेल, म्हणून जस्ट मल्टिप्लाय केलं, आपल्याला मिळालं 1.12. ह्या सगळ्या व्हॅल्यूज केजी मध्ये राहतील. ओके. मग हे दोन इन्ग्रेडियंट्स आहेत ज्याची आपल्याला टोटल करायची आहे. म्हणजे ऑक्सिजन कार्बनला एवढा लागेल, हायड्रोजनला एवढा लागेल, दोनच कंपोनंट आहेत. मग आपण काय केलं, हे ऍड केले दोन्ही पण. 2.293 प्लस 1.12 वी हॅव गॉट 3.413 kg. म्हणजे एवढा ऑक्सिजन आपल्याला ओव्हरऑल लागेल. बट what we have to calculate air. आपल्याला एअर विचारलाय, हाऊ मच अमाऊंट ऑफ वेट बाय एअर. आपल्याला ऑक्सिजन ने एअर काढायची आहे. मग ऑक्सिजन एअरमध्ये 32% असतो, रिमेनिंग गॅसेस बाकीचे. म्हणून आपण काय केलं, 100/23 ने त्याला मल्टिप्लाय केलं, जेवढा ऑक्सिजन आहे. म्हणजे आपल्याला काय मिळेल की एअरची अमाऊंट मिळेल. सो 3.43 मल्टिप्लाय बाय 3.413 आहे. 3.413 multiplied by 100/23. Here we have got 14.84. एवढी व्हॅल्यू आलेली आहे, जी व्हॅल्यू आहे टोटल एअरची. ओके. बट कंडिशन मध्ये काय आहे की सप्लाइड एअर 25% एक्सेस पण आहे, म्हणून आपल्याला 25% काढून त्याच्यामध्ये ऍड करायची आहे. मग 14.84 जर 100% असेल तर त्याची 25% कशी काढायची, 14.84 मल्टिप्लाय बाय 25/100. 100 साठी जर 25 तेवढ्यासाठी किती, म्हणून आपण काय केलं, 25/100 याला मल्टिप्लाय केलं. सो वी हॅव गॉट 3.71 kg. ही झाली 25%. आणि टोटल किती आहे, ही 100% 14ची. मग 25% एक्सेस म्हटलं म्हणजे त्याच्यात ऍड करायची आपल्याला. सो दॅट्स वाय 14.84 प्लस 3.17 इज इक्वल टू 18.55. एवढी एअर आपल्याला लागेल. कशासाठी, या पर्टिक्युलर अमाऊंट जर कार्बन आणि हायड्रोजन जेवढ्या आहेत तेवढ्या याला बंद करायला एवढी एअर लागेल आपल्याला. किती, 18.55
25% ॲड केली तर, आणि फक्त जर नॉर्मली काढली मिनिमम अमाऊंट ऑफ एअर, सो इट इज 14.86. ओके, सो इन दिस वे वी हॅव कॅल्क्युलेटेड एअर. यामध्ये फक्त थोडासा एक पॉईंट ॲड केला की एक्सेस ऑफ एअर जर लागली तर म्हणजे 25% एक्सेस लागली तर किती येईल, म्हणजे कॅल्क्युलेशन जस्ट एका स्टेपने वाढलेलं आहे आपण घेतलेल्या आधीच्या न्यूमरिकल्सपेक्षा. तर होप that you all understood this problem. Thank you once again for watching. Thank you very much.